2025 संपण्यासाठी अगदी थोडा कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि 2026च्या आगमनाची सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे. सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत कसं करायचं हे आत्तापर्यंत ठरलंही असेल. ज्याचे त्याचे प्लॅन तयारही असतील की आपण 31 डिसेंबर कसा साजरा करायचा आणि त्यानुसार 31 डिसेंबरला सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं आणि त्याच्याबरोबर आपण काही संकल्पही करत असतो. प्रत्येक वर्षी प्रत्येकजण वेगवेगळे संकल्प करतात. तर हे संकल्प आरोग्याविषयी असतात, नंतर व्यायामाविषयी असतात, नातेसंबंधांबद्दल असतात, शिक्षण. प्रत्येकाचे वेगवेगळ्या आवडीनुसार वेगवेगळे संकल्प असतात आणि ते संकल्प प्रत्येकजण करत असतं. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. ज्या गोष्टीची आपल्याला जास्त आवश्यकता आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही असे संकल्प केले जातात. सगळ्यात जास्त संकल्प हा व्यायामाबद्दल केला जातो की 1 जानेवारीपासून मी व्यायामाला चालू करेल, चालायला जाईल, योग करेल, ध्यानधारणा करेल आणि 31 डिसेंबरला आपण निम्म्या रात्रीपर्यंत जागा असतो, नवीन वर्षाचं स्वागत करतो. त्यामुळं सकाळी उठणं काय होत नाही आणि पहिल्याच दिवशी आपला संकल्प पूर्ण होत नाही. ह्याही 1 जानेवारीला असंच झालं तर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 2 जानेवारीपासून आपण जो काही संकल्प ठरवलेला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. उगवणारा प्रत्येक दिवस नवीन आशा, नवीन विश्वास घेऊन येत असतो. कॅलेंडरचं पान पलटत असेल तरी पण उगवणारा नवीन दिवस हा नवीनच असतो. त्याच्यामुळं पहिल्या दिवशी जरी संकल्प आपला चुकला किंवा राहिलं करायचं तरी दुसऱ्या दिवसापासून आपण त्या गोष्टी करू शकतो. जे 1 जानेवारीला जर आपल्याला नाही जमलं व्यायाम करायला किंवा ज्या गोष्टी ठरवल्यात त्या करायला नाही जमलं तरी आपण 2 जानेवारीपासून त्या गोष्टीला सुरुवात करू शकतो आणि परत त्या आहेत ना कंटिन्युअसली करू शकतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या गोष्टीपासून केली तर हळूहळू आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि सवय झाल्यानंतर आपल्याला जर ती गोष्ट नाही केली तर आपल्याला काय ते विसरल्यासारखं होतं की माझ्याकडून काय ते राहिलं आहे आज असं वाटायला लागतं. म्हणजे समजा जर आपण व्यायाम करायचा ठरवलेला असेल आणि आपण थोडासा व्यायाम करायचा म्हणजे पहिल्या दिवशी फक्त अर्धा तासच चालायचं आणि त्यानंतर बाकीचे व्यायाम प्रकार चालू करायचे असं आपण वाढवू शकतो. आपल्याला जे काय करायचं आहे ते वाढवू शकतो आणि वाढवत नेऊन आपल्याला जिथपर्यंत पोचायचं आहे तिथपर्यंत आपण पोचू शकतो. म्हणजे आपल्याला 20 मिनटं योग, बाकीच्या गोष्टी असं सगळ्या मिळून वेळ देता येतो, वेळेचं नियोजन करता येतं आणि आपण जो संकल्प केलेला आहे तो पूर्ण होतो. त्यामुळं मला तर वाटतं की कुठलाही संकल्प केलेला असेल किंवा करणार असाल तर छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी आणि आजकालच्या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आरोग्य आहे. त्याच्यामुळं व्यायाम करण्याचा संकल्प तर प्रत्येकाने केलाच पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी एकमेकांना देता येतात. पैसे कमी जास्त होऊ शकतात पण आरोग्याच्या बाबतीत अजिबात काही होऊ शकत नाही. आरोग्यातला जो तो जबाबदार असतो. म्हणजे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या स्वतःच्या आरोग्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळं प्रत्येकाने म्हणजे कमीत कमी माझ्या मैत्रिणींनी तरी ह्या वर्षी 1 जानेवारीपासून व्यायाम करण्यासाठी किंवा चालायला जाण्याचा संकल्प नक्की करावा. खरं म्हणजे हा संकल्प मीच केलेला आहे की मी 1 जानेवारीपासून चालायला जाणार आहे. कारण मी प्रत्येक वेळेस ठरवते की चालायला जायचं आणि थोड्या दिवस जाते आणि त्यानंतर मला जाणं होत नाही. त्यामुळं मीच ठरवलेलं आहे की 1 जानेवारीपासून चालायला जायचं. चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार आहे आणि या सगळ्यांना सहज जमू शकतो. त्याचबरोबर आपण स्वतःसाठी काही वेळ दिला पाहिजे. म्हणजे आपले आवडते छंद, आपल्या आवडीनिवडी आपण जोपासल्या पाहिजेत. कारण आहे ना घरातली कामं ही कधी संपतच नसतात. काही ना काही काम कंटिन्युअसली बायकांचं किंवा गृहिणींचं तर काम कायम चालू असतं. घरामध्ये जेव्हा बघेल तेव्हा काही ना काही ते काम चालूच असतं. तर ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपले काही आवडीनिवडी आहेत, आपले काही छंद आहेत त्यासाठी काही वेळ काढला म्हणजे आपल्यालाही छान वाटतं. म्हणून त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे हाही संकल्प आपण करू शकतो. तर ह्या वर्षी तुम्ही काय संकल्प केलेले आहेत ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी ती आपल्याला मनामध्ये ठरवावी लागते आणि मनाला पहिल्यांदा तयार करावं लागतं. जेव्हा त्या गोष्टीसाठी मन तयार होईल तेव्हा आपल्याकडनं कृती घडत असते. तर आत्ता मी इथं बनवलेली आहे ढोबळी मिरची.
ढोबळी मिरची मी आधी मिठाच्या पाण्यामध्ये घातली होती, कारण ढोबळी मिरचीवर जरा जास्त औषधं मारलेली असतात, त्यामुळे थोडा वेळ मी मिठाच्या पाण्यामध्ये घातलेली होती. आणि आता त्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि फक्त धने आणि जिरे एवढंच घातलेले. अशा साध्या पद्धतीने केलेली ढोबळी मिरची एकदम छान होते आणि फक्त अंगापुरतं थोडंसं पाणी ओतलेले अशी मी ही लपथबीत ढोबळी मिरची बनवलेली आहे. आणि त्यानंतर करडीची भाजी बनवणार आहे. ढोबळी मिरची शिजली की ह्याच कढईमध्ये मी करडीची भाजी बनवणार आहे. तर आता ही ढोबळी मिरची तयार झालेली आहे, तर मी काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये मी करडीची भाजी बनवणार आहे. मस्त अशी ही ढोबळी मिरची तयार झालेली आहे आणि साध्या पद्धतीने केलेली ही भाजी मस्त होते एकदम. अशा पद्धतीने फक्त धने जिरे टाकलेली, कोथिंबीर, आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट अशी बनवलेली भाजी तुम्ही नक्की करून बघा. तर ही ढोबळी मिरची आता मी ही काढून घेतलेली आहे आणि ह्याच कढईमध्ये मी ही करडीची भाजी टाकलेली आहे. कांदा आणि भरपूर असा लसूण टाकून, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मी ही करडीची भाजी बनवलेली आहे. मुगाच्या डाळीबरोबर थोडंसं डाळीचं पीठही टाकलेले. डाळीच्या पिठामुळं करडीच्या भाजीची चव एकदम छान होते, त्यामुळं मुगाची डाळही टाकलेली आणि त्यानंतर डाळीचं पीठही टाकलेले आणि भाजी तयार झालेली आहे. तर चला आता जेवण करायचं आहे. दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत, स्वयंपाक तयार झालेला आहे आणि घरातली सगळी कामं आवरलेली आहेत.